सह्याद्री प्रेमात वेढा करणारा रतनगड। आज मी तुम्हाला काही ऐतिहासिक वास्तू व अमृतेश्वर शिव मंदिर दाखवणार आहे। तर जय शिवराय मित्रांनो, पावसाळ्यानंतरचा पहिला ट्रेक आपण 200 किलोमीटर प्रवास करून पोहोचलो रतनवाडी गावामध्ये रतनगड पाहण्यासाठी। रतनगड पाहण्यासाठी दोन वाटा आहेत, एक वाट सांब्रत गावातून व एक वाट रतनवाडी गावातून। सांब्रत गावापासून तुम्ही पोहोचता त्रिंबक दरवाजा पाशी व रतनवाडी गावापासून तुम्ही पोहोचता गणेश दरवाजा पाशी। रतनवाडीतून ट्रेक करण्याचा प्लस पॉइंट हा आहे की तुम्ही दर्शन घेऊ शकता अमृतेश्वर शिव मंदिराचे। हे मंदिर 1200 वर्षे जुनं आहे व हेमाडपंथीचे असून मंदिराच्या भिंतीवर पिलरवर कोरीवकाम केलेले पाहायला भेटते व मंदिराच्या बाजूला पुष्करणी लेक आहे। हे सर्व पाहून मंदिराचे दर्शन घेऊन आणि रतनवाडी ट्रेक सुरू करतो। हा ट्रेक 7 किलोमीटरचा असून पुढे 4 ते 5 तासाची चढाई लागते। जाताना तुम्हाला कधी खडा चढ तर कधी उतार चढ, कधी मोकळे पठार तर कधी घनदाट जंगल असा हा ट्रेक आहे। हे सर्व निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचतो गणेश दरवाजा पाशी, जो गडाचा पहिला दरवाजा आहे। तिथून पुढे आल्यावर आपल्याला हनुमान दरवाजा पाहायला भेटतो, जो गडाचा दुसरा दरवाजा आहे। तिथे पोहोचायला 4 तास लागले। रत्नाईचे दर्शन घेऊन गड फिरायला सुरुवात करतो। गडावरून सह्याद्रीचे रौद्र रूप बघून मनाला शांत वाटत होते। हनुमान आणि गणेश दरवाजा इथून पुढे आल्यावर आपण पोहोचतो या बुरुजापाशी। हा बुरुज इतका सुंदर आहे की इथे कोणताही ट्रेकर बिना फोटो किंवा व्हिडिओ काढल्याशिवाय जात नाही। तिथून उजव्या बाजूने पुढे जाताना खूपच समाधान वाटत होते। ही हिरवळ, ही फुले, हे सह्याद्रीचे पर्वतरांगा खरंच कायमस्वरूपी आठवणीत राहणार होते। पुढे येऊन आपण पोहोचतो त्रिंबक दरवाजापाशी, जो की गडाचा तिसरा दरवाजा आहे। इथे येण्यासाठी सांब्रत गावातून सुद्धा रस्ता आहे। तिथून आपण पोहोचतो नेडे या ठिकाणी। हा रतनगडचा टॉप व्ह्यू पॉइंट आहे। नेड्यापासून खाली आल्यावर या पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात। त्याच पायवाटेने पुढे आल्यावर आपल्याला कल्याण दरवाजा पाहायला भेटतो, जो की गडाचा चौथा दरवाजा आणि शेवटचा दरवाजा आहे। आणि तिथून आपण पोहोचतो कडेलोट या ठिकाणी। या ठिकाणाहून सह्याद्रीचे असे नजारे दिसतात की बस। तर मित्रांनो, तुम्ही हा किल्ला बघितला आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर नसेल बघितला असेल तर ही रील सेव्ह करून ठेवा आणि जॉयबर्ड ट्रॅव्हलर या नावाने यूट्यूबवर सर्च करून पाहू शकता आणि शेअर करा तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरला।